नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मराठी यामधील पण थोडा उशीर झाला या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, 2, 3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ. लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते व का वाटते? उत्तर आहे या प्रकारे. अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाणी सेवा बजावणे प्रचंड अवघड काम वाटते, कारण त्यांना सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा किंवा प्रतिकूल स्थितीत सेवा करावी लागते. पुढचा प्रश्न. पोस्टमन आल्यावर बटालियनमध्ये झुंबड का उडत असे? उत्तर. गावाकडून आलेले पत्र सैनिकांना दिलासा देते, म्हणून 8-15 दिवसातून एकदा पोस्टमन आला की गावाची खुशाली कळते. यामुळे बटालियनमध्ये सैनिकाची झुंबड उडत असे. पुढचा प्रश्न. गावाकडचा सांगावा ऐकून लेखकाची अवस्था कशी झाली? उत्तर. आईच्या आजारपणाचा सांगावा ऐकून प्रत्येक शब्द लेखकाच्या मनाचा ठाव घेत होता. त्याचे मन बसबस रडत होते. डोळ्यात एकसारखे अश्रू ओघळत होते. जीव घाबराघुबरा होऊ लागला व मन सैरभैर झाले. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2, का ते लिहा. त्यातील अ. कारगिलमधील उन्हाळा लेखकाला सुखावह आणि आल्हाददायी वाटतो. उत्तर. उन्हाळ्यात पहाडावरचे बर्फ वितळते. पर्वतरांग गडद हिरव्या रंगाने नटून जाते. जणू धरतीने हिरवागार शालू नेसला आहे असे वाटते. अशा रमणीय निसर्गामुळे लेखकाला कारगिलमधील उन्हाळा सुखावह आणि आल्हाददायी वाटतो. पुढचा प्रश्न. लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे. उत्तर. लेखकाच्या पत्नीने पाठवलेल्या आंतरदेशीय पत्रात मजकूर नसून फक्त अश्रूचे डाग होते. त्यावरून आईची खालावलेली तब्येत कळाली. हे मजकूर नसलेले पत्र खूप काही बोलून गेल्याने लेखकाने त्याला बोलके पत्र म्हटले आहे. पुढचा प्रश्न. गावाकडे जाताना रस्ता कटता कटत नव्हता असे लेखकाला वाटते. उत्तर. आईच्या आजारपणाची बातमी कळताच लेखक गावी निघाले. 8-10 दिवसांचा प्रवास होता, पण आईला भेटण्याची ओढ लागल्याने वेळ जात नव्हता. अस्वस्थ मनामुळे त्यांचा रस्ता कापत नव्हता असे वाटले. पुढचा प्रश्न. पण थोडा उशीर झाला असे लेखकाने म्हटले आहे. उत्तर. आईला भेटायला गावात पोहोचल्यावर लेखकाला समजले की आई त्यांना भेटण्याआधीच जग सोडून गेली होती. बहीण रडू लागली आणि सर्व भाऊबंद दुःखी होते. या घटनेमुळे त्यांनी थोडा उशीर झाला असे म्हटले आहे. पुढचा प्रश्न. पोस्टातील पत्राचा प्रवास कसा होतो हे माहिती करून घ्या. उत्तर. पत्र पोस्टात टाकल्यावर ते पोस्ट ऑफिसमध्ये जमा केले जाते. तिथे त्यावर शिक्का मारून ते वेगवेगळ्या शहरानुसार वर्गीकृत केले जाते. त्यानंतर ते पत्र बस, ट्रेन किंवा इतर वाहनांनी निर्धारित ठिकाणी पाठवले जाते. त्या ठिकाणचा पोस्टमन पत्रावरील पत्ता पाहून ते घरपोच करतो. पुढचा प्रश्न. वसुंधरेचे व सैनिकाच्या मनाचे वर्णन करणारी तुम्हाला आवडलेली वाक्ये पाठातून शोधून लिहा. वसुंधरा बघा, तिचे वाक्य लिहिणार आहोत आपण. उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्यागार रंगाने नटून जातात. जणू वसुंधरेने हिरवागार शालू परिधान केला आहे. सैनिकाचे मन. रमणीय निसर्ग आमचे मन उल्हासित करायचा. आलेले पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकाचे मन चंद्रमण्यासारखे पाझरून कधी वाहू लागायचे ते समजायचंही नाही. गावाकडच्या आठवणींना उजाळा देत पुन्हा नव्या जोशात आम्ही कामावर खडे व्हायचो. पुढचा प्रश्न. तुम्हाला एका सैनिकाची मुलाखत घ्यायची आहे, त्यासाठी प्रश्न तयार करा. उत्तर आहे या प्रकारे. सैनिक व्हावे अशी इच्छा तुम्हाला कधी व कशी निर्माण झाली? दुसरा प्रश्न.
सैनिक होण्यासाठी तुम्ही काय केले? तिसरा प्रश्न, घरातील माणसांच्या प्रतिक्रिया काय होत्या? पुढचा प्रश्न, सैनिक असण्याचा तुम्हाला अभिमान वाटतो का? पुढचा प्रश्न, तुमच्या कामगिरीचा एखादा रोमहर्षक प्रसंग सांगा. प्रश्न क्रमांक 6, सैनिक जसे देशाचे रक्षण करतात तसे तुम्हाला आपल्या देशासाठी काय करावेसे वाटते? उत्तर, चांगल्या नागरिकांचे कर्तव्य पार पाडणे. दुसरं, देशाची मान खाली जाईल असे कोणतेही काम न करणे. तिसरं, राष्ट्रीय एकात्मता टिकवणे. चौथं, राष्ट्रप्रेमाचा प्रसार करणे. प्रश्न क्रमांक 7, कारगिल या ठिकाणचे विशेष वर्णन करणारे पाठात आलेले शब्द आकृतीत लिहा. बघा, या प्रकारे कारगिलचे वर्णन करणारे विशेष शब्द या ठिकाणी आहे. अतिशय खडतर हवामान, दुसरं दुर्गम प्रदेश, तिसरं अतिशय थंड हवामान आणि चौथं सतत दगदगणारी तणावपूर्ण सीमा. खेळूया शब्दांशी. त्यातील मन शब्द असलेले पाठातील वाक्प्रचार लिहा. पहिलं, मन उल्हासित करणे, मन चंद्रमण्यांसारखे पाझरणे, मन सैरभैर होणे, मन हेलावणे आणि मन आतुरणे. दुसरा प्रश्न, पाहुणे रावणे यासारखे तुम्हाला माहीत असलेले जोडशब्द लिहा. या जोडशब्दांचा वाक्यात उपयोग करा. सणवार, श्रावण महिन्यात अनेक सणवार साजरे होतात. दुसरं, जेवण खावण, पाहुणे आले की आई त्यांचे जेवण खावण करतेच. ओळखा पाहू. बघा, पहिलं, हात आहेत पण हालवत नाही, खुर्ची. दुसरं, पाय आहेत पण चालत नाही, टेबल. तिसरं, दात आहेत पण चावत नाही, फणे. चौथं, नाक आहे पण श्वास घेत नाही, सुई. आणि पाचवं, केस आहेत पण विंचरत नाही, ब्रश. अशा प्रकारे आज आपण पण थोडा उशीर झाला या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.